पूर्वी हे सरकार काय म्हणत होतं की बा तुमचा सातबारा कोरा करू, आता ह्या नोटिशी सरकार म्हणते की तुमच्या उचित कारवाई करू. कितपत योग्य आहे? जर आमच्याजवळ आज पैसा द्यायलाच नाही, पैसा आम्ही भरूच शकत नाही, त्याच्यात आम्हाला तुरुंगात जायचं काम पडलं तरी चालेल. नोटीसमध्ये काय म्हटलंय? नोटीसमध्ये काय म्हटलं की बा 3 दिवसात तुम्ही उचित तुमच्याकडे जो अतिरिक्त बोजा आला तो भरणा करा, नाहीतर तुमच्यावर उचित कारवाई करायची. नोटिसा अशा होत्या की अतिवृष्टीचा जो निधी शेतकऱ्यांना जो जमा झाला शासनातर्फे, तो अतिरिक्त निधी जमा झाला शेतकऱ्याच्या खात्यात, असं त्या नोटिसीवर नमूद होतं. आमचं असं म्हणणं आहे की याच्या व्यतिरिक्त, या विषयाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे शासनाकडे भरपूर पैसे अजून घेणे बाकी आहेत. त्या संदर्भात विचार व्हावा. आणि ज्या नोटिशी त्यांनी सादर केल्या त्या नोटिशीमध्ये त्यांनी सांगितलं की 3 दिवसाच्या आत तुम्ही भरणा करावा सदर रकमेचा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तर हे अन्यायकारक आहे. हे त्यांनी थांबवून शेतकऱ्याच्या नोटिसी वापस घेऊन दिलगिरी व्यक्त करून हा विषय थांबवायला पाहिजे. हा विषय जर त्यांनी सहानुभूतीपूर्वक जर थांबवला नाही प्रशासनाने, तर आम्ही शेतकरी, तालुक्यातले सर्व शेतकरी सामूहिक आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत. 2022 मध्ये खरीप हंगामातील जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांच्या याद्या अपलोड करताना काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दुबार लाभ मिळालेला आहे. तर तो लाभ शासन खाती जमा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत नोटीस देण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांनी जे आपल्याला एक्स्ट्राचे पैसे मिळालेले आहेत ते तात्काळ शासनाच्या खात्यात जमा करावं, असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे सर्व शेतकऱ्यांना. आकडा तो अराउंड 2900 शेतकरी आहेत, त्यांना लाभ मिळालेला आहे दुबार. तर त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.